प्रेड एक साथ अनुलोम विलोम आपल्याला करायचं आहे. सर्वांचे डोळे बंद. सर्वांनी डोळे बंद करायचे. उजवा हात घ्या समोर आणि उजव्या नाकपुडीवरती ठेवायचा आहे तुम्हाला. आणि सर्वांनी अनुलोम विलोम ही क्रिया हळुवारपणे आपलं लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी, पाठीचा कणा ताठ ठेवा. इकडे तिकडे कोणी पाहू नका, डोळे उघडू नका. सर्वांनी अगदी आनंदित चेहऱ्याने आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी आपली नजर कॉन्सन्ट्रेट करा. मान सरळ ठेवा. सर्वांनी मान सरळ ठेवायची. डाव्या उजव्या डाव्या उजव्या हळुवारपणे श्वासावरती लक्ष केंद्रित करून श्वास अंदर घ्या, बाहेर सोडा. डोळे मात्र कोणाची उघडे असायला नको. सर्वांनी डोळे बंद करायची. पाठीचा कणा ताठ ठेवायचा. नजर समोर, म्हणजे जिथे आपण टिळा लावतो किंवा कुंकू लावतो, ज्या ठिकाणी तुम्ही टिकली लावता त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. आणि तुम्ही अनुलोम विलोम ही क्रिया संथपणे आपल्या श्वास अंदर कसा जातो आहे यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. बाहेर कसा सोडतो आहे, हळुवारपणे बाहेर सोडायचा आणि हळुवारपणे आतमध्ये घ्यायचा आहे. अतिशय सुंदर या अनुलोम विलोममुळे आपल्याला मनशांती लाभते. लक्ष केंद्रित करता येतं. स्मरणशक्ती जी आहे आपली, ही स्मरणशक्ती अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही वाढवू शकता. इतकंच नाही तर आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, म्हणजेच रक्ताभिसरण जे आहे, ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे करू शकतो. प्रेड थांब. अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. आता यानंतर आपल्याला कपालभाती करायचं आहे. डोळे बंद. प्रेड. सर्वांनी पाठीचा कणा जास्त ताठ करू नका, मीडियम ताठ करायचा आहे. आणि श्वास आतमध्ये घेऊन नाभीवरती लक्ष केंद्रित करायचं. डोळे बंद. पोटाला हळुवारपणे आश्वास आतमध्ये श्वास घेऊन बाहेर सोडायचा आहे. खांदे हलवायचे नाहीत. याप्रमाणे म्हणजे श्वास जोरात आतमधून बाहेर सोडायचा आहे. किंचित आपल्या नाभीला झटका बसला पाहिजे. हां, एकदम छान बनवत आहे. जास्त आवाज मोठ्याने करू नका, पण आपलं लक्ष जे आहे मात्र ते लक्ष आपलं नाभीवरती असू द्या. आपल्या नाभीवरती लक्ष केंद्रित करून तुम्ही कपालभाती जे आहे ते करता आहात. यामुळे तुमच्या आतड्यांना सुंदर अशा प्रकारचा व्यायाम मिळतो. आपली पचनसंस्था जी आहे, ही पचनसंस्था अत्यंत चांगल्या प्रकारे कार्यान्वित होते. पचनसंस्थेमध्ये काही बिघाड असल्यास ते बिघाड दुरुस्त होतात. शिवाय आपलं पोट जे आहे, कॉन्स्टिपेशन ज्याला म्हणतो आपण, बद्धकोष्ठता, त्याच्यानंतर पोटाचे विकार, हे पूर्णपणे या व्यायामाने दुरुस्त होत असतात. म्हणून दररोज सकाळी लवकरात लवकर उठून तुम्ही किमान 15 मिनिट ते अर्ध्या तासापर्यंत अनुलोम विलोम कपालभाती हा व्यायाम जर केलात किंवा प्राणायाम जर केलात, योगा ज्याला आपण म्हणतो ते जर आपण केलं, तर आपण उत्कृष्ट प्रकारचं जीवन सुदृढ बनवू शकतो, निरोगी बनवू शकतो. तुम्हा सर्वांना माहिती आहे, हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती आहे.